गेल्या काही दशकात धार्मिक संगीताचा प्रवास कसा बदलला आहे याचे सर्वात भव्य उदाहरण म्हणजे गुलशन कुमारांची हनुमान चालीसा. आज यूट्यूबवर या चालिसानी 5 अब्जापेक्षा जास्त म्हणजे तब्बल 5 अब्ज दृश्यांचा टप्पा पार केला आहे. 500 कोटींपेक्षा जास्त वेळा जगभरातील लोकांनी ही भक्तिपूर्ण प्रार्थना ऐकली आहे. सामान्यतः एखाद्या पॉप गाण्याला किंवा मोठ्या चित्रपटातील गाण्यालाही यश मिळते, परंतु पारंपरिक भक्तिगीतात इतकी लोकप्रियता मिळणे हे भारतीय संस्कृतीच्या भावविश्वाचे प्रतीक आहे. हनुमान चालीसा ही फक्त एक कविता नाही, ती आपल्या मानसिकतेला आधार देणारी प्रार्थना आहे. श्रद्धा, सामर्थ्य आणि धैर्य यांची ऊर्जा देणारे हे शब्द संत तुलसीदासांनी सुमारे 400 वर्षांपूर्वी लिहिले. तेव्हा लोकांना त्याचा प्रभाव मंदिरात किंवा घराच्या मंद मंद असणाऱ्या दीपज्योती जाणवायचा. आज तोच प्रभाव मोबाईलच्या स्क्रीनवरून, इयरफोनमधील शांत स्वरातून आणि इंटरनेटच्या विशाल समुद्रातून निघून लाखो कोटी लोकांपर्यंत पोहोचतोय. ही प्रार्थना आता फक्त भारतापुरती मर्यादित नाही, तर भारताबाहेरील भारतीय योगाभ्यासक, आध्यात्मिक साधक आणि संगीतप्रेमी यांनाही ती जोडते. टी सिरीजचे जनक स्वर्गीय गुलशन कुमार यांनी हिंदू भक्तिगीतात जो नवसंजीवनीचा श्वास फुंकला, त्याचे फळ आज डिजिटल जगात स्पष्ट दिसते. त्यांची दूरदृष्टी केवळ व्यावसायिक नव्हती, तर सांस्कृतिक होती. त्या काळात कागदी कॅसेट्स, VCD आणि CD यांच्या माध्यमातून भक्तिसंगीत घराघरात पोहोचवण्याची त्यांची जिद्द आजच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमर झालेली आहे. कोणत्याही मार्केटिंग स्ट्रॅटेजी किंवा सोशल मीडिया हाईप शिवाय फक्त भक्ती आणि भावना यांच्या जोरावर हनुमान चालिसांनी यूट्यूबवर जागतिक विक्रम निर्माण केला. या प्रार्थनेचे यश इतके मोठे आहे की ते फक्त दृश्यांच्या संख्येत मोजता येत नाही. दररोज लाखो लोक या चालिसाचा आधार घेतात. अभ्यास करणारे विद्यार्थी सकाळी हेडफोनमध्ये ती लावतात. ड्रायव्हर वाहन चालवताना शांततेसाठी तिचा आधार घेतात. दुःख, ताण किंवा नैराश्याने ग्रस्त लोक यातील एक एक शब्द पकडून उभारी घेतात. यातील प्रत्येक दृश्य म्हणजे एका मनाला मिळालेली ऊर्जा, सकारात्मकता आणि आश्वासकता. हा डिजिटल आशीर्वाद आहे, वेळ, भाषा, धर्म, देश यांच्या सीमा ओलांडून पोहोचणारा. आज आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू, जेव्हा आपण श्री गुरुचरण सरोज रज असे म्हणतो, तेव्हा त्या शब्दांनी आपलं मन शांत होतं. इंटरनेटवर काहीही ट्रेंड होऊ शकतं, परंतु श्रद्धेशिवाय काहीच टिकत नाही. हनुमान चालिसाचे 5 अब्ज दृश्य हे एका साध्या ट्रेंडचे परिणाम नाहीत, तर ते भारतीय संस्कृतीचे स्थैर्य, डिजिटल माध्यमातील भावनिक एकतेचे आणि गुलशन कुमार यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाचे स्मारक आहे. या प्रार्थनेने सिद्ध करून दाखवले की स्क्रीन कितीही लहान असली, शब्दांचा प्रभाव जगभरातील लाखो हृदयांपर्यंत पोहोचतो. ही उपलब्धी केवळ एका मंगीत व्हिडिओची नाही, ती एका संस्कृतीची आहे. आपण सारे या इतिहासाचे साक्षीदार आहोत. श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मकता हे आपल्याला ताणतणावाच्या काळात आधार देतात. डिजिटल क्रांतीने भक्तीला ग्लोबल केले आणि भक्तीने डिजिटल जगाला पवित्र केले. हीच या यशाची खरी सार्थकता आहे.